ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भाजप नेत्याचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट उघड, राजकीय वर्तुळात खळबळ। भाजप नेत्याचा कथित प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या कटाची ही चर्चा, नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात। उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये भाजप नेत्याला कथित हनी ट्रॅपमध्ये अडकून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। भाजपचे महानगर मीडिया प्रभारी निधीश कांत भट्ट यांना एका महिलेने फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला। त्यानंतर फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना एका ठिकाणी बोलावून त्यांना कथित आपत्तीजनक व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात बण्णादेवी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली। फ्लॅटमध्ये नेऊन नशेचे पदार्थ दिल्याचा आरोप। ही घटना 30 जुलै रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे। निधीश कांत भट्ट यांच्या तक्रारीनंतर बण्णादेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारीनुसार फेसबुक मेसेंजरवर एका महिलेची त्यांच्याशी ओळख झाली होती। संबंधित महिलेने फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना क्वारसी परिसरातील स्वर्ण जयंती नगर येथे बोलावल्याचा आरोप आहे। तिथे कट रचून त्यांना नशेचे पदार्थ देण्यात आले। त्यानंतर नशेच्या अवस्थेत त्यांचे कथित आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आल्याची तक्रारीत म्हटलं आहे। तसेच सोन्याची अंगठी, चेन आणि 12,000 रुपये खेळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। आता व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणीही केली। कथित व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देखील दिली। तक्रारीनुसार सुरुवातीला 2 लाख रुपये घेतल्यानंतर आणखी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी श्रवण कुमार आणि त्याची पत्नी काजल देवी यांना अटक केली। पोलिसांच्या चौकशीत काजलने पूजा कुमारी या नावाने फेसबुक आयडी तयार करून दिल्याची माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला। या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून लोकांना कथितरित्या जाळ्यात ओढून पैसे उकळण्याची योजना असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांना मोबाईलमध्ये 9 व्हिडिओ सापडले। बण्णादेवी पोलिसांनी आरोपींकडून 2 मोबाईल फोन, 4 मोबाईल फोनचे बॉक्स आणि 7 आधार कार्ड जप्त केल्याचं सांगितलं आहे। पोलिसांच्या दाव्यानुसार एका POCO मोबाईलमध्ये तक्रारदाराशी संबंधित 9 कथित व्हिडिओ आढळले। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे अलीगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप नेत्याला हनी ट्रॅपमध्ये अडकून ब्लॅकमेल केल्याच्या या प्रकरणाचा तपास आता नेमका कोणत्या दिशेने जातो, आता नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।